राज ठाकरेंनी जेव्हा आपल्या भाषणातून या सगळ्या प्रकाराचा उल्लेख केला तेव्हा राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्येच आणखी त्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. मिमिक्री वगैरे मिमिक्री संदर्भात आणि राज ठाकरेंवर टीकात्मक टिप्पणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. मी बघितलं, मी मिमिक्रीचं ऐकलं. पुढे काय बोलला? सुपारीबाज हा शब्द वापरलेला आहे. भाडेके टट्टूला काही पर्यायी शब्द वापरले. भाडेके टट्टू हे आता महाराष्ट्र बोलायला लागले तुम्हाला? हे सगळे भाडेके टट्टू आहेत का? तुम्हाला अख्खं राज्य बोलायला लागले तुमच्या चुकांवर? ते सगळे भाडेचे टट्टू आहेत ज्यांनी तुम्हाला मतदान केलं. आम्ही सुपारीबाज, हा ठीक आहे, चल पुढे. जे लोक तुमच्या कामांवरनं चुका काढतायत, जे काम ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय ते पूर्णपणे तुम्ही करू नाही शकत आहात आणि त्याच्यावरती बोलायला नाही पाहिजे, तर आम्ही भाडेके टट्टू. दुसरीकडे ते मित्र देखील म्हणतात राज ठाकरेंना, ते मित्र आहेत. हे बघा, मैत्री ही, राजकारण आणि मैत्री ही वेगळी गोष्ट आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना माणूस वाईट नाही बोलत आहे, पण ऍटलिस्ट टीका घ्यायला शिका. मी माणूस वाईट नाही बोलत आहे, पण तुमचं जिकडे काम होतं ते 2 महिन्यात कोसळून पडतंय. आता थँकफुली तिकडे कोणाचा जीव नाही गेला, फक्त तुमचं काम कोसळलं. अख्खं ते बंद पडलेलं एक दिवस, त्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही. बरं, किती खर्च झाला त्याच्यावर? 1000-2000 कोटी. 1000-2000 कुठून कुठून काय, डेन्मार्क, स्वीडन, काय काय कुठून प्रवास करून आलाय आपल्याकडे ह्याच्यावरती. आणि तुम्ही 2 महिन्यात तो प्रकल्प आपला कोसळतो, ह्याच्यावरती बोलायचं नाही. उत्तम आहे, आमची पण मदत होते. मिसिंग लिंक झालंय, चांगलं आहे. अर्धा तास वाचला पुण्याला जायचं. पण ही कुठची क्वालिटी? नैसर्गिक काय असतं? आणि आधीच्या सत्तेला मला वाटतं की दरवेळेला बोलणं बंद करा. तुम्ही होतात त्या सत्तेत, तुमच्याकडे काम करायला तुम्हाला जबाबदारी नव्हती का तेव्हा? बस कर आहे की आधी वेगळ्यांची सत्ता होती, आधी तुमचीच सत्ता होती. वेगळा माणूस मुख्यमंत्री होता किंवा वेगळा माणूस महापौर होता. हे बोलणं थांबवा आता. पण कुठल्याही गोष्टीची अकाउंटेबिलिटी घेताना कोणीही दिसत नाही. म्हणजे जर अकाउंटेबिलिटी भीतीदायक आहे. मी तुम्हाला जेन्युइन सांगतो, ऍज अ सिटीजन मी सांगतो, हे खूप गंभीर आहे की कुठचाही माणूस आपल्याकडे अकाउंटेबिलिटी म्हणजे कोणी आन्सरेबलच नाहीये. आपण प्रश्न कोणाला विचारतोय, प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येईल की नाही ह्याची आंदोलन करताना पण एक हे असतं की दडपण की समोरचे ऐकणार की नाही ऐकणार. का ते दिल्लीमध्ये चालू आहे तसं होणार आहे की एका माणसाचा जीव गेल्यानंतर तुम्ही चालू करणार आहात का ऐकायला?